नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चना चाट बनवतोय। अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान व्हिडिओ पाहत राहा। चला तर मग आपल्या रेसिपीला आपण इथं सुरुवात करूया। तर मी इथं वाटीवर चणे पूर्ण असे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि ते आता कुकरमध्ये घालून घेते। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याला 4 शिट्ट्या देऊन मऊशार असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये जिरा टाकलेला आहे। जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण चणे थंड करून घ्यायचे आहेत आणि चणे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। जर थोडंसं पाणी राहिलं असेल तर ते परतून घ्या पूर्णपणे, म्हणजे पाणी आटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून घेतोय आणि मीठ पण याच्यामध्ये घालायचं आहे, पण आपल्याला थोडंसंच मीठ घालायचं आहे आपण, कारण शिजवताना पण याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, पण थोडंसं घालून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। खूपच छान रेसिपी आहे। त्याच्यानंतर मी इथं एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत हे चणे। त्याच्यानंतर आपण इथं एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला याच्यावरती घालून घेऊया आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। याच्यामुळं खूप छान अशी टेस्ट येते आपल्याला आपल्या चना चाटला। आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला मिरचीसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आणि त्याच्यानंतर भरपूर सारी अशी कोथिंबीर बारीक चिरलेली याच्यामध्ये घालून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला इथं चाट बनवतो तर चाट मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मस्त असा लिंबू पिळून घ्यायचा याच्यावरती। अगदी चटपटीत अशी तयार होते आणि त्याच्यानंतर मग याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी रेडी आहे आपली रेसिपी। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।